बघा, आपण फराळाची थाळी किती छान केली आहे. कशी करायची ते सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण शिवरात्री निमित्त उपासाची थाळी बनवणार आहोत. आता आपण उकडीच्या शेंगा करणार आहोत. या शेंगा धुवून फोडून घ्यायच्या अशा. कुकर मध्ये टाकल्या. हे उकडण्यासाठी पाणी टाकायचं. चवीनुसार शेंदे लावून टाकू आणि याला उकडून घेऊ. कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅसवर कढई ठेवून घेऊ. ही शेंगा जे उकडल्यात की नाही आपण आता ह्यात टाकून भाजून घेऊ. म्हणजे भाजलेली आणि उकडलेली चव शेंगामध्ये उतरते. अशा छान भाजून घ्यायच्या. शेंगा भाजून घेतल्यात. आता आपण गॅस बंद करू. आता ही बटाटे धुवून घेतलेत. आपण उकडून घेऊ. पाणी टाकून उकडून घेऊ. या पाण्यामध्ये चिप्स पाडून घेऊ आपण. बटाटे आपण कुकरला लावून घेतलेत. छान उकडलेले आहेत. हा बटाट्याचा खीस यात शेंदे मीठ टाकू आणि बटाट्याची ही चिप्स त्याच्यात पण शेंदे मीठ टाकले. अर्धा तासासाठी तसंच ठेवून देऊ. उकडलेले बटाटे खिसून घेऊ. बगरीचे कटलेट करण्यासाठी अर्धी वाटी बगरीचं पीठ, 2 बटाट्याचा खीस, मिरची 1 चमचा ठेचा आणि चवीनुसार शेंदे मीठ हे सगळं मिक्स करून घेऊ. लागल तसं पाणी टाकून मळून घेऊ. अशा प्रकारे आपण कटलेट करून घेतलेले आहेत. छान तळून घ्यायचे. याच कटलेटच्या पिठापासून आपण शंकरपाळी करून घेत आहोत. छान प्रकारे तळून घेऊ. असे कडक कडक होऊ द्यायचे. आपण आज बगरीचे अनारसे करणार आहोत. आपण 3 दिवस बगर भिजवून घेतली होती. भिजवून सुकवून घेतली. मिक्सरला पीठ काढून घेतलं. 2 वाट्या पीठ आणि 1 वाटी गूळ. आता आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं. असं पीठ मळून घेतलं. लागलंच तर थोडा दुधाचा थेंब टाकू शकता. एक जण खसखस लावून थापतेत. मी तीळ लावून थाप शिवरात्रीमुळं. तुम्ही खसखस खात असताल ना खसखस लावूनही थापू शकता. आता आपण तळून घेऊ. अशा प्रकारे छान सगळे तळून घ्यायचे. हे मिठाच्या पाण्यामधले चिप्स स्वच्छ कपड्यावर पुसून कोरडे कोरडे करून घ्यायचे. कडकडीत तेलात तळून घेऊ. त्याचा खीस पण तळून घेऊ. अशा प्रकारे शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी साहित्य: मीठ, शेंगदाणे, 7-8 मिरच्या, 1 वाटी दही. मिक्सरला काढून घेऊ. तापलंय. आता मिक्सर मधला काढलेला बगरीचा भात करण्यासाठी 2 मिनिटं भगर भाजून घेऊ. भगर भाजून घेतल्यामुळे भात मोकळा होतो. भाजून घेतलेले बगरे आपण आता या बगरीचा भात करू. आपला बगरीचा भात तयार आहे. गॅस बंद करू. आता आपण साबुदाण्याची उसळ करणार आहोत. त्यासाठी कढई ठेवली. आता तेल टाकू. 2 ते 3 चमचे तेल तापले. मिरची टाकू. छान अशी परतून घेऊ. आता मिरची छान परतली. आता बटाट्याच्या फोडी टाकू आपण. छान याला फ्राय करून घेऊ. बटाटे छान फ्राय झालेले आहेत. हे वाळूक चिरून खिसून घेतलेलं आहे. हे टाकून घेऊ. करू. बटाट्याच्या फोडी आणि वाळकाचा खीस मऊ होईपर्यंत झाकून ठेवू. झाकण काढून चेक करू. मऊ झाले का पाहू. अजून 1 मिनिटासाठी झाकून ठेवू. वाळकाचा खीस टाकल्यामुळं आपली उसळ छान होते. हे छान फ्राय झालेला आहे. भिजवलेला साबुदाणा याच्यात टाकू. शेंगदाण्याचा कूट टाकू.
आता सेंदे लोण टाकू. आता मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून झाले. 2 मिनिटासाठी झाकण ठेवू. झाकण काढून चेक करू. छान वाफ आलेली आहे. आता काढून घेऊ. आता आपण बटाट्याची खीर करणार आहोत. 1 उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे. 4 चमचे साखर टाकली. 1 कप दूध टाकून घेऊ. असं छान पैकी मिक्स करून घेऊ. आता आपण साबुदाण्याचे वडे करणार आहोत. उकडलेला बटाटा मॅश 2 बटाटे घेतले आहेत. 1 वाटी साबुदाणा घेतलाय. त्यात मिरचीची पेस्ट मिक्स केली. आता हे बटाट्याचा पीस, 1 मूठभर शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार सेंदे मीठ. आता मिक्स करून घेऊ. असा छानपैकी गोळा करून घेतलेला आहे. आता ह्याचे वडे करू. असे वडे करून घेतलेत. आपण तळून घेऊ. छान असे खरपूस तळून घेऊ. 1 वाटी बगर मिक्सर मध्ये टाकलेले आहे. 4 ते 5 मिरच्या आणि 1 कच्चा बटाटा छान मिक्सर मध्ये फिरून घेऊ. आपण बगरीचे डोसे करून घेऊ. पलटी मारू आता ह्याला. ओहो, मस्त जाळीदार डोसे झालेले आहेत आपले. छान भाजून घेऊ. बघा कसा सुंदर झालेला आहे आपला डोसा. आपण काढून घेऊ. आता आपण पेरूची कोशिंबीर करणार आहोत. असा बारीक चिरून पेरू घेतलेला आहे. आता चवीनुसार शेंदे मीठ, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, तेलामध्ये मिरची फ्राय करतो. 2 चमचे दही टाकलेला आहे. तेलामध्ये मिरची फ्राय केली. आता टाकू. छान मिक्स करून घेऊ. थोडीशी साखर टाकू. आता आपण बटाट्याची भाजी करतोय. तेल तापलंय. आता मिरचीचा ठेचा टाकतो. छान असं फ्राय करून घेऊ. बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकू. तुम्ही उपवासासाठी जिरे वगैरे खात असाल तर टाकू शकता. आम्ही खात नाहीत म्हणून टाकत नाही. छान परतून घेऊ. दोन मिनिटासाठी झाकण ठेवू. झाकण काढून चेक करू. मिक्स करून घेऊ. चवीनुसार शेंदे मीठ टाकू आणि झाकण ठेवू. भाजी छान शिजली आहे. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकू. बघा आपली उपासाची थाळी तयार झाली आहे. शिवरात्री स्पेशल फराळाची थाळी. या खायला. या सगळेजणच फराळ करायला.